खास महत्त्वाचे अपडेट तुम्ही या बातम्यांच्या संदर्भात दिलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आपल्याशी जोडले जातात, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। प्रकाशजी, तुम्ही आता हे मंत्रालयातलं आंदोलन पाहताय, धनगर आरक्षणासाठी हे सगळे आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं, या आंदोलनाकडे कसं बघता? नाही, काय झालंय की मुख्यमंत्री महोदयांनी सकल धनगर समाजाला लेखी आश्वासन दिलं होतं की 15 दिवसात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हे GR काढला जाईल। ती मुदत जी आहे ती 30 तारखेला संपलेली आहे। आणि त्या 30 तारखेला संपल्यानंतर गेली 7 दिवस ही आमची तरुण मुलं जी आहेत ना ती अतिशय आक्रमक झालेली आहेत आणि त्यात कॅबिनेटवर कॅबिनेट होत चाललेले आहेत। एकाही कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचा प्रश्न होत नाहीये। उद्या कॅबिनेट आहे, काय सुधाकर शिंदे समितीचा अहवालही सादर झालेला आहे, त्यात 7 दिवस लेट झालेला आहे आणि बाकी सगळे कागदपत्र सादर केले आहेत, पण अजून काहीच पॉझिटिव्ह होताना दिसत नाहीये। त्याच्यामुळे ही मुलं जी आहेत ना ही मुलं आक्रमक होत चाललेली आहेत, समाज आक्रमक होत चाललेला आहे। म्हणून शासनाला माझी विनंती आपल्या माध्यमातून की आमचा आदिवासींचा काही विरोध नाही, आमच्या त्याच्यातलं 1% पण घ्यायचं नाही, त्यांना धक्का लावायचा नाही, कशाला शिक्षणाच्या नोकऱ्या कशाला हे करायचं नाही। आम्हाला वेगळं 3.5% आरक्षण पाहिजे आणि कागदोपत्री पुरावे सादर केले आहेत। मग तरी सुद्धा सरकार आतापर्यंत शांत बसलेलं आहे, त्याच्यामुळे हे आक्रमक झालेले आहेत। उद्या कॅबिनेट आहे, माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की उद्या आपण हा GR कुठला पीस काढणं आवश्यक आहे। जर नाही काढला तर आणखीन हे आंदोलन जे आहे ही आमची मुलं आणखीन उग्र आंदोलन करू शकतील। आज दुपारी उद्या कदाचित कळंबोली नाका जो आहे तो सुद्धा कदाचित जाम करायचा विषय चाललेला आहे। मी तिथं जाऊन आलो, कळंबोलीला आंदोलन सुरू आहे तिथे, त्यामुळे हे आंदोलन आणखीन उग्र होण्याची शक्यता आहे। सरकारने यातून ताबडतोब निर्णय उद्याच्या उद्या जाहीर करणं आवश्यक आहे, असं माझं स्पष्ट मत आहे। एकंदरीत रस्ता रोको करण्याचा इशारा तुम्ही सरकारला देताय? हो, कळंबोलीच्या आमचे जे 10,000 धनगर बांधव जिथे राहतात त्यांनी आज मला सांगितलं, त्यांनी तशी इच्छा व्यक्त केली आणि उद्या कळंबोली नाका बंद करू, की मुंबईचं नाक आहे, नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही अशी भावना तिथल्या धनगर समाज झालेली आहे। ठीक आहे प्रकाशजी, तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला, तुमची प्रतिक्रिया पोहोचलेली आहे, तुर्तास धन्यवाद। मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आपल्याशी जोडल्या जात आहेत, आंदोलनाच्या संदर्भातले आत्ताचे ताजे अपडेट आपल्याला त्या देतात। मीनाक्षी, शुभम, आपण पाहतोय की आज मंत्रिमंडळाची बैठक होणार होती आणि या बैठकीमध्ये खरं तर आपण पाहिलं होतं तर धनगर आरक्षणासंदर्भातील जे शिंदे समितीचा अहवाल आहे तो सादर होणार होता, पण मात्र मंत्रिमंडळाची बैठक जी